चीनच्या भिंतीनंतर जागतिक वारशामध्ये दुसरा क्रमांक असणारी ही कुंभलगड किल्ल्याची काही किलोमीटर लांबीची तटबंदी हा आहे मुख्य दरवाजा। आपण इकडं पाहू शकता येण्याचा एकमेव मार्ग। इकडं दक्षिणेकडं मेवाड प्रांत आरवली पर्वतराजीमध्ये विसावलेलं मेवाड आणि इकडं उत्तरेकडं मारवाड। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज मुनोत इंडियन एक्सप्रेसवेज या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे द लाईफलाईन ऑफ इकॉनॉमी हा विषय सर्वांना सहज हसत खेळत समजून सांगण्याचा आणि आपण देखील समजून घेण्याचा प्रयत्न करता। उपलब्ध संसाधनांद्वारे पर्यटनातून जास्तीत जास्त रोजगार निर्मिती निमित्त आहे। महाराष्ट्रातील जागतिक वारसा यादीमध्ये 12 गड किल्ल्यांचं नामनिर्देशन होणं आणि त्या अनुषंगाने जगभरातून पर्यटकांची मांदियाळी, त्याच अनुषंगाने हे या वारसा स्थळांच्या परिसरात पर्यटन व्यवसायाला मिळणारी उभारी, त्या पार्श्वभूमीवरती सरकारी असेल, खाजगी असेल किंवा सार्वजनिक राहण्याची आणि खाण्याची सोय, वाहन व्यवस्था देखील लक्षात घेऊ शकता। तर राजस्थानचे जागतिक वारसा स्थळ आदरातिथ्य सेवेतून महसूल निर्माण करत आहेत। तर आपला महाराष्ट्र पर्यटनातून महसूल निर्मितीसाठी किती तयार आहे। निमित्त आहे मेवाड नरेश महाराणा प्रताप यांची जन्मभूमी आणि कैक प्राचीन जैन मंदिराची ही कुंभलगड नगरी। परत तिथंच येतो विषय की मेवाडचा आणि आपल्या शालिवाहनांचा काय संबंध आहे आणि महाराष्ट्र ते राजस्थान आणि परत महाराष्ट्र असं हे एक संध नातं।